नमस्कार मैत्रिणींनो, आज ओंकारचा देवब्राह्मणाचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी हे काका आलेले आहेत बांगड्या भरायला. काका, नाव सांगा तुमचं? रवींद्र पात्रुकर. बरं बरं. किती वर्षापासून करता काका तुम्ही? किती वर्षापासून करता? मी बरेच दिवसापासून. हो का? 15 ते 35-40 वर्षापासून. अरे बापरे. मग सोबत असता का कोणी तुमच्या? आमच्या दुकानावर हो हो. नाही नाही, असं घरोघर जाता तेव्हा एकटेच जाता? आम्ही एकटाच जातो. एकटेच जाता आणि एकटेच करता. हां. वय किती म्हणालं तुमचं? सर. बापरे. अजूनही म्हणजे व्यवस्थित अगदी तुम्ही घरोघर जाऊन बांगड्याच्या पिशव्या घेऊन सगळं सोबत घेऊन, नाही का? लहानपणापासून आपला पिढीजात व्यवसाय का तुमचा? हा पिढीजात व्यवसाय आहे का असा पूर्वीपासूनचा? पूर्वीपासून धंदा आमचा हेच आहे. बरं 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 बरं. कुठे दुकान बांगड्याचं तुमचं? हे इथं मयूर पार्क, दादाजी कोंडू शाळेसमोर. असं असं. हां, खूप छान. भरून देतात ना बांगड्या सगळ्यांना हातात? तुम्ही ॲडव्हान्स दिले ना मला? हां, 500 रुपये दिले त्यांना. ते तसं नाही होणार माझ्या 2017. तसं होणार नाही. मागून घेईन. पण खूप छान. मैत्रिणींनो, 68 वय असलेले हे रवींद्र काका 70ला पोचलेले आहेत. मग आपण कुठल्याही म्हणजे आळस, कंटाळा नाही, उत्साह कामाचा खूप. जवळजवळ 2 तासापासून आमच्या इथे सगळ्यांना बांगड्या भरत आहेत. ते खूप सुंदर. कौतुक वाटलं काका मला तुमचं, खरोखर. या वयात एवढे तुम्ही उत्साही आहेत हे बघून खूप कौतुक वाटलं. हां, कष्ट खूप झालेले. हां, शेतीमध्ये कष्ट केले. कष्ट केलेले आहेत. आणि शिक्षण 75 मध्ये माझी शाळा. बरं बरं. 75. तुमची मुलं वगैरे हेच मला करतात? एक मुलगा आहे. हां हां. 2 मुली. मुलगा पण व्यवसाय करतो का? नोकरी? सर्व्हिसला आहे. बरं बरं बरं. मुलींचे लग्न झालेले? मुलीचे लग्न झाले. एक परतूरला दिली, एक शिंदूरला बरं. दिली. मग आता दुकान बसता का तुम्ही हा, दिवसभर? मी दुकानात वा वा, छान आला छान. गिराईक करायचं. हो, खूप छान. मैत्रिणींनो, वयाप्रमाणे माणसाचं वय काही हे नसतं बरं का. फक्त उत्साह आणि मन आनंदी असेल तर कुठले काम यशस्वी करू शकतो. हे काकांकडे बघून आपण खरोखर शिकू शकतो काकांकडून, आहे की नाही? म्हणजे वयाचा काही संबंध नाही, फक्त मन तरुण पाहिजे तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. भेटूया मैत्रिणींनो. धन्यवाद रवींद्र काका तुमचे परत एकदा. नमस्कार.